नमस्कार. आज आपण पाहणार आहोत चिकन मोमोज. तर यासाठी इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेले आहे आणि एका भांड्यामध्ये पाणी उकळून त्यात एक चमचाभर मीठ टाकून हे जे चिकनचे पीसेस आहेत ते उकळून घ्यायचे. 10 ते 15 मिनटं उकळून घ्यायचेत. चिकन शिजायला फार वेळ लागत नाही आणि मग हे जे पाणी गाळून चिकनला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. इथं मी एक मीडियम साईजचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. एक चमचाभर काळी मिरी पावडर, एक चमचाभर लाल तिखट, धणे जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर. अगोदर आपण चिकन शिजवताना मीठ टाकलेले, सो आत्ता थोडंसंच मीठ टाकायचं आहे. 2 चमचे आले लसणाची पेस्ट टाकते आहे आणि 1 चमचाभर सोया सॉस टाकते. इथे लाल मिरची पावडरच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून टाकली तरी पण चालेल. आणि हे सगळं आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे आपलं मोमोजचं जे स्टफिंग आहे ते रेडी आहे. यामध्ये इथे मी आता 1 चमचाभर तंदुरी मेयोनीज टाकलेले. तुम्ही असेल तर नक्कीच टाका, नसलं तरी पण काही हरकत नाही आहे. तर तंदुरी मेयोच्या ऐवजी तुमच्याकडे जर बर्गरचा मेयोनीज असेल ना तरी पण टाकलं तरीही चालेल. आता आउटर कवरिंगसाठी 2 कप मैदा आणि थोडंसं मीठ टाकून पाणी हळूहळू टाकायचं आणि अगदी जमेल तितकं शक्यतो घट्ट पीठ बनवायचं. जर पातळ झालं ना पीठ तर मग मोमो लाटता येत नाही आणि त्यांना शेपही देणं फार अवघड जातं. सो त्यासाठी अगदी घट्ट, जितकं जमेल तितकं घट्ट पीठ मळून घ्यायचं आणि थोडंसं तेलाचा हात लावून पुन्हा एक 10-15 मिनटं त्याला झाकून ठेवायचं. तर आता मोमोच्या चटणीसाठी इथं मी 4-5 लाल मिरच्या घेतलेल्या, शक्यतो बेडगी मिरची घ्यायची आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 4 टोमॅटो ते कट करून बॉईल करायला टाकायचं. एक 10 ते 15 मिनटं बॉईल केल्यानंतर टोमॅटोची वरची साल काढायची आणि मग थंड करून ते सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं. सो इथे तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे चटणीला आपल्या. आता एका भांड्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर तेल ॲड करून 2 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा छोटा तुकडा अगदी बारीक फाईनली चॉप करायचा आणि त्यामध्ये आपली जी टोमॅटोची पेस्ट आहे ती टाकायची. दोन 3 मिनटं ही पेस्ट शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि अर्धा चमचा साखर टाकायची आणि 1 चमचाभर विनेगर टाकायचं. सो माझ्याकडे इथे विनेगर नाही आहे म्हणून मी लिंबाचा रस टाकते, अर्धा लिंबाचा रस. आणि यामध्ये पाणी अजिबात ॲड करायचं नाही. 2 चमचे टोमॅटो केचप टाकते आहे आणि 5 ते 10 मिनटं झाल्यानंतर टोमॅटोची ही जी चटणी आपली मोमोजची ती रेडी होते. सो आता मोमोज बनवूयात. तर तुम्ही बघू शकता की ती पीठ छान आपलं भिजलेलं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि लाटून घ्यायचे. अगदी जमेल तितकं शक्यतो पातळ लाटायचं, चपातीपेक्षा पण पातळ लाटून घ्यायचं. सो या पद्धतीनं असं स्टफिंग भरायचं आणि आपण जो करंजीला कसं हाफमध्ये फोल्ड करतो ना त्याप्रमाणे फोल्ड करून त्याचं एका बाजूला असं दाखवल्याप्रमाणे साईड कम्प्लिटली बंद करून घ्यायच्या आणि मग हळूहळू त्याचं घड्या पाडत जायचं आणि दुसऱ्या साईडला त्या चिकटवत जायच्या. सो 1-2 मोमोज तुम्ही ट्राय केले की येऊन जातं लगेच. तो मोमो बनवणं फार इझी आहे. तुम्ही बघू शकता किती छान आपला मोमोज तयार आहे आणि यांना आता 10 मिनिटं स्टीम करून घ्यायचं आहे. सो तुम्ही असे स्टीम केलेले मोमोजही खाऊ शकता किंवा यांना तेलामध्ये फ्राय करूनही खाऊ शकता. खूप छान लागतात. तुम्ही बघू शकता की जसे स्टॉलवर मिळतात तसेच ट्रान्सपरंट मोमोज झालेले आहेत आपले. या एवढ्या साहित्यामध्ये माझे 24 मोमोज बनले. सो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.